नमस्कार. माझं नाव प्रशांत पाटील. मी आपणासमोर जगतज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2026 वर्ष दुसरे या स्पर्धेत मी आपणासमोर महात्मा संत बसवेश्वर यांच्यावरील कविता सादर करतो आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे संजीवक संत बसवेश्वर. महात्मा संत बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करून मी आपणासमोर कविता सादर करतोय. अलौकिक सोहळा हा वैशाख अक्षय तृतीयेचा, 3.5 मुहूर्तांपैकी येणाऱ्या शुभ शकुनाचा. पुण्याई ही मणिराज मादुलांबा दाम्पत्याची, जन्म सोहळा होई नंदी अवतार बसवेश्वर अण्णांची. धर्म संसदेचा पहिला पाया अनुभव मंटप रचिला, समान हक्क समान चर्चेचा घाट हा घातला. अनुभव मंटपी अधिकारवाणी मार्गदर्शनी वचन ही लिहिली, विचारांपेक्षा आचारांना महत्व देऊनी लोकजागृती ही रचिली. बसवेश्वरी वचन समाजासी अहम भावनेतून दासोहंकडे निस्वार्थ विनियोग भावनेकडे नेती. प्रजाप्रभुत्वाची संकल्पना बसवेश्वरी वचनांमध्ये लोकजागृती घडविती. जाती धर्म भाषा ज्ञान लिंग भेद यांची मक्तेदारी मोडत काढीत मौन क्रांती केली. आंतरजातीय विवाह देवदासी विवाह विधवा विवाह करून समान हक्क स्त्री मुक्ती क्रांती केली. काय कवे कैलास मूलमंत्र रचुनी इतिहास घडविला. ईश्वर प्राप्तीसाठी श्रम आणि कर्म हाच धर्म हा विचार मनामनात रुजविला. प्राणी मात्रा प्रतिप्रेम हे अलौकिक करती. मूर्तीपूजा अंधश्रद्धा यांचा विरोध करुनी देहालाच देव मानती. म्हणून सकल जना सांगतो, संत बसवेश्वर हे पूजनाचा किंवा मिरवणुकीचा विषय नसती. लेखकू व्ही के गोकाक म्हणती, संत बसवेश्वर हे आधुनिक विचारवंतांचे संजीवक असती. संजीवक असती. संत महात्मा बसवेश्वर महाराज की जय.